आणि सामन्याला सुरुवात करणार आहोत त्या अगोदर एक सुंदर खेळाडू आणि खऱ्या अर्थानं शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं असा अमोल मात्र आपल्यातून निघून गेला आणि तो काळाचा दिवस घेरून आला विठ्ठलवाडी गावामध्ये। खूप चांगल्या प्रकारचं फलंदाज क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जायचं आणि आज या मोठ्या स्पर्धेत आज त्याची अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। खऱ्या अर्थानं आज आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत आणि दोन्ही संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, आमने सामने उभे राहिलेले आहेत। सर्वांना मी विनंती करेन आपण 1 ते 2 मिनिटे जागेवर उभं राहायचंय। जे मात्र प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा मी नम्र विनंती करेन की आपण जागेवर उभं राहा। आपण अमोल कैलासवासी अमोल यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। या सकाळच्या सत्रामध्ये सामना सुरू होण्याच्या अगोदर ज्यांनी कॅप परिधान केले असतील, गॉगल परिधान केले असतील तर प्लीज आपण ते उतरवा। एक साथ विश्राम, एक साथ सावधान। ओम शांती शांती शांती। अमोलला आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहिले। आज त्याच्या आठवणींना उजाळा जरूर देताना आपण सातत्याने पाहणार आहोत आणि अतिशय एक चांगला खेळाडू आपण पाहिला। मनोज याचे बंधू होते। थोड्याच वेळात मनोजचं सुद्धा या ठिकाणी मान्याचं आगमन होईल आणि त्यांच्याच आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा सुद्धा विठ्ठलवाडीच्या मैदानात 3 ते 4 वर्षानंतर पुन्हा एकदा मात्र पुढे येताना पाहायला मिळते। एक मोठी स्पर्धा आहे। खूप सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपण निहाळतोय। जयप्रकाश एडव्हान्स संघ 2 हात करणार आहे। अमोल 11 बाप्पा मोरिया या 2 संघांच्या माध्यमातून रोहन गावड मंद मंद पावलांनी मात्र खेळपट्टीच्या अगदी मात्र यावेळेला मैदानात येताना पाहायला मिळतात। वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे जावेद सर। या ठिकाणी मात्र आज जयप्रकाश एडव्हान्स संघाला आपण पाहू शकतात कोऑपरेट करण्यासाठी उपस्थित झालेत। आमच्या समवेत tenniscricket.in ची संपूर्ण टीम, संदेश पिलाने या ठिकाणी खूप सुंदर गुड वर्क करत असताना पाहायला मिळतात। त्यांच्या समवेत 2 आमचे कॅमेरामॅन जितेंद्र पवार आणि आकाश गवई आणि त्याचप्रमाणे डिजिटल स्कोरर म्हणून विनायक शिगवन हे सुद्धा या ठिकाणी आहेत। असे 4 सदस्य पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे एसके जे आमचे टीजे मॅन आणि खऱ्या अर्थानं उपसरपंच पदाची माळ त्यांच्या गळ्यात आले आणि एक जबाबदारी वेगळीच आपल्याला पाहायला मिळेल। परंतु संगीतवरचं प्रेम कमी होणार नाही यात काही ती मात्र शंका नाहीये। त्याचप्रमाणे आमचे आयोजक आदरणीय तुषारजी किनी या ठिकाणी सकाळपासून उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे श्रीधरजी या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत। वेलकम। शिवनेरी ग्रुप प्रेझेंट शिवनेरी चषक 2022 सकाळचं सत्र। सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आमच्या क्रिकेट प्रेमींचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। जे tenniscricket.in च्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत, घर बसल्या या मॅचचा आनंद घेत आहेत स्मार्ट टीव्ही स्मार्टफोनवर, त्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतोय। एक ओव्हरसाठी ओमकार बॉयजचे प्रोप्रायटर रोहनजी गावड यांच्याकडून बेस्ट बॅट्समन साठी बेस्ट बॅटरला एक बॅट या ठिकाणी आपण पाहतोय। आज ओमकार बॉयज हा सुद्धा आपण पाहतोय स्पोर्ट्स खूप फॉर्मामध्ये आहे आणि असंच फॉर्मामध्ये राहील। तर मी व्यासपीठावर विनंती करेन रोहनजी गावड, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय। जसं सामन्याला सुरुवात होईल त्या अगोदर आपण अमोलची एक आठवण म्हणून आपण 11 खेळाडू नेहमीच मात्र प्रशांतजी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये असतात, परंतु एक षटकासाठी 10च प्लेयर आपल्याला पाहायला मिळतील। एक अमोल म्हणून आहे अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालं तसं एक षटकांसाठी मात्र 10 प्लेयर आपल्याला पाहायला मिळणार आहेत। कारण क्रिकेट पासून नितांत प्रेम होतं, क्रिकेटवरचं नितांत प्रेम, आणि अचानक तो मात्र काळाचा दिवस घेरून आला
म्हणतात ना, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. आणि आपण आज भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे. पहिल्या 6 षटकांसाठी मात्र मायक्रोफोनवर येतील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये राष्ट्रभाषामध्ये हिंदीमध्ये रिझवणारे एक सुंदर समालोचक अर्थातच आमचे जवळचे मित्र प्रशांतजी आदवडे सर पाहायला मिळतील. 2 पंच स्टँड करताना पाहायला मिळत आहेत. कैलाश पागधरे आपल्याला पाहायला मिळत आहेत दांडीवरून. आणि एका साईडला कल्याणी घोरपडे सर ग्रेट प्लेयर राहिलेत आणि आज ग्रेट अंपायरची भूमिका आणि तेवढाच गोड स्वभाव आपल्याला पाहायला मिळतोय. आणि शशी साटम सर आपल्याला पाहायला मिळतात. हे तिन्ही पंच या स्पर्धेला नियुक्त झालेले आहेत. या आपण प्रशांत आदवडे सरांचा आवाज ऐकणार आहोत. तत्पूर्वी जाऊया SK डीजेच्या माध्यमातून. की ज्ञानेश्वराने चालवल्या निर्जीव भिंती अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी होऊन गेले रथी मारती धन्य ती भारतीय संस्कृती प्रथम पूजूया महागणपती. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करत असताना आपण गणपती बाप्पाला नमन करतो म्हणून विघ्नार्थ्याला या ठिकाणी नमन करतो. आणि आजच्या दुसऱ्या दिवसाला निश्चितच सुरुवात होण्यापूर्वीच संत ज्ञानेश्वर संत तुकोबा यांच्या चरणी नतमस्तक होतो. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा करून शिवनेरी ग्रुप शिवनेरी चषक 2022च्या या भव्य दिव्य मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांचं त्याचबरोबर प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करून आपण या ठिकाणी जातो आहे आजच्या दुसऱ्या दिवसातल्या पहिल्या मॅचकडे. जयप्रकाश इडवण आणि अमोल 11 बाप्पा मोरया या दोन संघादरम्यान अत्यंत महत्त्वाची लढत आहे. आदरणीय सन्माननीय बंडू म्हात्रे यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. मी त्यांना विनंती करेन सर आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हा. आणि एक खेळाडू इथे आपल्याला कमी आहे अर्थात तो आपल्याला प्रत्यक्षात मैदानामध्ये दिसणार नाही परंतु त्यांच्या आठवणी आपल्यासाठी अनमोल असतील. अमोल अर्थात आपल्याबरोबर आत्ता नाही आहे आणि यासाठी जर बघितलं तर निश्चितच सकाळच्या सत्रामध्ये या अमोलसाठी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण आपण केलेली आहे शिवनेरी ग्रुपच्या वतीनं तमाम क्रीडा शौकीनांच्या वतीनं. आणि मला वाटतं सफाळेचे सर्व जे क्रिकेट प्रेमी आहेत पालघरचे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांच्या वतीनं या ठिकाणी अमोलसाठी भावपूर्ण श्रद्धांजली. शिवनेरी ग्रुप प्रेझेंट शिवनेरी चषक 2022. मी विनंती करेन विशेष करून यश किणी आपण लवकरात लवकर इथे आता मैदानावरती यायचं आहे. तुषार किणी या स्पर्धेचे आयोजक आता आमच्या या समालोचन कक्षामध्ये आहेत. प्रमोद शेडगे या ठिकाणी आहेत. संदेशजी आहेत tenniscricket.in च्या माध्यमातून मैदानामध्ये पंचांचा विचार केला तर आपण कैलास पागधरे यांना पाहतोय तर दुसऱ्या बाजूला कल्याण घोरपडे गौतम म्हात्रे यांना देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. अनिल किणी सरांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि आज शिवनेरी ग्रुपच्या माध्यमातून अगदी कल्पक कुशल पद्धतीनं या संपूर्ण स्पर्धेचं शानदार असं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मोसमातली पहिली स्पर्धा एकता मित्रमंडळ विरातन बुद्रुकच्या मैदानावरती आयोजित करण्यात आलेली आहे. आपल्या कोट्यातलं पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज सज्ज असतील राहुल. खेळण्याची जबाबदारी असेल यशची. आणि हे अत्यंत महत्त्वाचं षटक आहे. अमोल 11 मनोज पाटील दीपेश म्हात्रे रोहित म्हात्रे कल्पेश पाटील ऋषिकेश घरत हरिदास किणी प्रसाद किणी राहुल पाटील. चांगला चेंडू होता थोडा ऑफ स्टंपच्या बाहेरचा होता आणि बॅट्समन लेग स्टंपच्या दिशेने गेला होता. आणि जेव्हा तुम्ही लेग स्टंपच्या दिशेने जाता तो इनसाइड आउटचा फटका असतो परंतु इथे आता बॅट जर बघितली तर स्क्वेअर लेगच्या दिशेने फिरले. पहिला चेंडू परफेक्ट आहे फटका तितकासा चांगला नव्हता. तुमच्या पटक्यांची निवड देखील महत्त्वाचं म्हणजे त्याला आपण शॉर्ट सिलेक्शन असं म्हणतो. हा फटका खूप चांगला आहे सुरेख पद्धतीने या ठिकाणी सजवला. चेंडू जर डीप एस्टा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत चेंडू पकडेल तोपर्यंत आरामात एक धाव पूर्ण केले. आता ऑफ स्टंपच्या बाहेर फुल लेन चेंडू आहे. या चेंडूवरती जर बघितलं तर खूप सुंदर पद्धतीने थोडंसं आणखीन मागे गेला इनसाइड आउटचाच फटका होता आणि चेंडू ड्राईव्ह केला गेला होता अलॉंग द कार्पेट डीप एस्टा कव्हरच्या दिशेने. धावपलकरती दाबा एक यश खातं या ठिकाणी खोललं जात आहे. आपल्या कोट्यातलं पहिलं षटक टाकत असताना राहुल याला थोडा ऑन द राईस खेळलेला फटका पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या दिशेने चाललाय. पाठलाग केला जातोय पाहूया चेंडू थांबवला जाईल का. निश्चित चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा आरामात पूर्ण होतील कदाचित तिसरी धाव झाली असती
आणि आता रिॲक्शन बघा डगआउटमध्ये येते, त्याचं कारण आहे पहिल्या 2 धावा घेत असताना तितका वेग नव्हता आणि निश्चितच मानसिकता बनली होती की 2च धावा घ्यायच्यात. इथे तिसरी धाव कन्वर्ट करायची होती, ती झाली नाही म्हणून रिॲक्शन आली आहे लगेचच डगआउटमधनं. तिसरी धाव पण तुम्हाला धावायची आहे. धावफलक धावा एकूण होत आहेत 3. तुषार किणी यावेळेला समालोचन कक्षामध्ये. अनिल किणी यांचं देखील आगमन झालंय. आयोजकांच्या भूमिकेमधनं एक फार मोठं योगदान या दोघांचं. यावेळेला चांगला फटका, सुरेख टायमिंग, चेंडू जारी सीमारेषा पार. यावेळेला येईल खणखणी चौकार. काय अप्रतिम फटका सजवलाय, चेंडू सीमारेषा पार, चौकार. घेतला गेला, काऊ कॉर्नरच्या दिशेनं तडकवला अप्रतिम फटका जयंतच्या बॅटमधनं. या इनिंग मधला पहिला चौकार. ओ हो टप्पा थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर, बॅट्समन चपल झाला होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही, कारण हा चेंडू आपण बघितलं तर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रामध्ये निश्चित तडकवण्याचा प्रयत्न केला. आणि आता जर पहिल्या षटकाचा जर खेळ बघितला तर धावपलकावरती धाबा आहेत एकूण 7. एक चौकार ज्यांच्या बॅटमधनं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राहुल सज्ज असेल. कुठं चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ऑन साईडला खेळलाय, मिड विकेटमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण होतंय, धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. शानदार कामगिरी मैदानामध्ये. एक चौकार आल्यानंतर मात्र राहुल कमबॅक करतोय. पहिल्या षटकाचा खेळ, शेवटचा चेंडू निर्धाव जातोय. या षटकामध्ये धावा आल्या 7. प्रथम बॅटिंग करत असताना जयप्रकाश एडबन. एक छोटासा ब्रेक घेऊ आणि त्यानंतर परत येऊ. शिवनेरी ग्रुप प्रेझेंट शिवनेरी चषक 2022चा क्रिकेटचा महासंग्राम. तुम्हाला 35 मिनिटं दिलेली आहेत आणि या 35 मिनिटांमध्ये एक इनिंग पूर्ण करायची आहे. आणि जर तसं नाही झालं तर आपण सीमारेखेवरती जर समजा 5 क्षेत्ररक्षक ठेवत असू तर 4च ठेवावे लागतील आणि एक क्षेत्ररक्षक तुम्हाला आतमध्ये आणावा लागेल. वेळ अत्यंत महत्वाची अत्यंत महत्वाचा घटक आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये. काल आपण बघितलं एकूण 5 सामने झाले. शेवटचा सामना थोडासा अंधारात गेला होता, परंतु वेळ वाचवण्याचं काम जसं आयोजक करतात तशी आपली जबाबदारी आहे. इथून प्रत्येक येणारा क्षण अत्यंत महत्वाचा. प्रत्येक येणारा चेंडू तुमच्यासाठी 1,25,000 रुपयाचा असणार आहे. चॅम्पियन बनण्याकरता तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करताय. दर्शन तरे, गौरव तरे, मृदुल पाटील, हर्षल तरे, कुणाल तरे, जतीन पाटील, रितेश मैती, यश तरे, सहयोग तरे, रोशन तरे, जयंत पाटील. 11 खेळाडू आपण या ठिकाणी पाहताय. जयप्रकाश एडवन संघाचे. तर दुसऱ्या बाजूला दीपेश म्हात्रे, मनोज पाटील, रोहित म्हात्रे, कल्पेश पाटील, ऋषिकेश घरत, हरदास किणी, योगेश किणी, प्रसाद किणी, राहुल पाटील, साहिल घरत, निखिल म्हात्रे. गोलंदाजी मार्कवरती बदल झालेला आहे. आता आपण पाहू शकता इथे आता हे षटक अत्यंत महत्वाचे आहे. धावफलकावरती धाबा झाल्या 7. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल सूर्यकांत. आणि सूर्यकांतचे अत्यंत महत्वाचं षटक आहे. सूर्यकांत म्हात्रे आता बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे. एक फ्लँक स्टिक, पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक. डावकुरा गोलंदाज आहे. टप्पा खूपच ऑफ्टनच्या बाहेर. कल्याण घोरपडे, आर के ट्रॉफी. एक वेळ आपण बघितलं तर सुप्रीमो चषक आत्ताच्या कालावधीमध्ये निश्चितच वर्ल्ड कप आहे, परंतु आर के ट्रॉफी यापूर्वी म्हणजे 90च्या दशकाचा विचार केला तर त्यावेळेला निश्चितच आर के ट्रॉफी एक सर्वात मोठी स्पर्धा. आणि यावेळेला अप्रतिम फटका, टायमिंग चांगला आहे. बॉलरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार, षटकार. अप्रतिम फटका होता, टायमिंग चांगलं होतं आणि परिणामही खूप चांगला येतोय. दीपेश म्हात्रे याच्या डोक्यावरून हा अप्रतिम फटका यशनं सजवला. फुलटॉस चेंडूवरती खरपूस समाचार घेतला गेलाय आणि खूप चांगलं टायमिंग होतं. आणखीन एक फुलटॉस चेंडू कबरच्या डोक्यावर खेळला. अप्रतिम फटका, चेंडू जरी सीमारेषेच्या बाहेर, चौकार. खणखणी चौकार. अप्रतिम बॅटिंग करत असताना यश यावेळेला त्याच्या बॅटमध्ये षटकार आणि चौकार.
बॅटिंग करतोय. धावफलकावरती एकूण धावा आहेत 18 आणि पहिल्या षटकामध्ये खूप नेत्रदीपक अशा पद्धतीची बॅटिंग यश आणि जयंत केली. आता यशची बॅट तळपते आहे आणि तो सगळ्यांना गुड मॉर्निंग असं सांगतो, कॉन्फिडंटली सांगतो. तर आता आमच्याबरोबर इथे आता यश केणी देखील दाखल झाले. स्कोरिंगचं काम अप्रतिम केलं होतं. यावेळेला फुलटच चेंडू डीप कव्हरच्या दिशेने खेळला गेलेला आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 3 षटकानंतर जलपानासाठी खेळ थांबणार आहे आणि मी मथारे अमरदीप क्रीडा मंडळ या दोन्ही संघांच्या कॅप्टनने विनंती करते, आपण समालोचन कक्षाच्या दिशेने यायचंय. मथाने मथाने अमरदीप क्रीडा मंडळ, आपण तुषार किणी यांच्याकडे संपर्क साधायचा, रिपोर्टिंग करायचं आहे. धावफलकावरती एकूण धावा 19. अभेद चेंडू आहे कव्हर्स मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि झेल टिपला गेलाय. फलंदाज जयंत बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला धक्का इथे जयप्रकाश एडवन संघाला बसतोय. थँक्यू डिझल. दुसरा खेळ आपण या ठिकाणी पाहतात. धावफलकावरती एकूण धावा 19. एका गडाच्या मोबदल्यामध्ये बाद झालेला फलंदाज जयंत पाटील आणि राहुल पाटीलने घेतला एक सुंदर झेल कव्हर्समध्ये आणि इथे षटक अत्यंत महत्वाचं आहे सूर्यकांतचं. एक ब्रेक थ्रू आपल्या संघाला तो प्राप्त करून देतोय. समर्जन कक्षाकडनं गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असेल सूर्यकांत. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू, खूप चांगली गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. लेंथ खूप चांगली आहे आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दर्शन तरेला आपण पाहतोय. दर्शन तरे एक अप्रतिम असा खेळाडू आहे. खूप चांगलं तंत्र आहे. यावेळेला मात्र पुन्हा स्वतःला सिद्ध करण्याची संधी त्यांना प्राप्त झालेली आहे. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा कुठल्या प्रकारचा मोह तर नाहीये. पंच आमच्या बाजूला वळत आहेत कल्याण घोरपडे. तर आरके ट्रॉफी एक वेळ वर्ल्ड कप मानला जायचा आणि या आरके ट्रॉफीमध्ये देखील अप्रतिम कामगिरी केली कल्याण घोरपडे यांनी आणि ते आता पंचांचं काम मैदानामध्ये करतायत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. ऑन साईडला खेळलेला फटका चेंडू जर बघितलं तितकाचा बॅटवरती नीटचा येत नाहीये आणि यावेळेला मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. ते निश्चितच रोहित कडून 2 षटकं, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एकूण धावा 21 आणि या षटकाचा विचार केला तर चांगली कामगिरी निश्चितच सूर्यकांत केली, कारण यश आक्रमक बॅट्समन आहे, खूप चांगली बॅटिंग करतो. तर जयंतला देखील सूर सापडला होता परंतु तो बाद झाला. एक गडी बाद, स्थिती आहे एकूण 21. ग्रुप प्रेजेंट शिवनेरी चषक 2022 एकता मित्र मंडल के इस मैदान पर आज के दूसरे दिन का खेल शुरू होता है. 2 ओवर का खेल, 21 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. और प्रमुख गेंदबाज के तौर पर मनोज गेंदबाजी करने के लिए आए हैं. स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए दर्शन तरे. गेंदबाजी करने के लिए फिलहाल प्रमुख गेंदबाज मनोज. टपकाने के बाद उछालता कंधों का इस्तेमाल किया गया था. टॉप ऑफ द बॉल जाके गेंद को खेलते कवर की तरफ. ऊंची कद के बल्लेबाज आप देख रहे दर्शन तरे. और अगर सफाले के लिए कुछ अच्छी चीजें हैं जिसमें कि एक और इम्पोर्टेंट चीज मैं आपको बताना चाहूंगा, मनोज पाटिल ने पिछले 3-4 सालों में बहुत अच्छा प्रदर्शन किया है. चैंपियन ट्रॉफी जैसे एक बहुत बड़ा टूर्नामेंट वो खेल चुके हैं और अब टेनिस विश्व में इनकी चर्चा हो रही है. 22 एक विकेट के नुकसान पर. एक बार फिर कंधों का इस्तेमाल करते हुए गेंद को डिलीवर किया था. टप्पा खाने के बाद बिल्कुल थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद. विकेट कीपिंग अच्छी तो हुई थी लेकिन उसके बाद में इन्होंने थ्रो किया था
तो 22 के तौर पर 1 रन। मैदान के अंदर कैलाश पाकदेरे इशारा कर रहे हैं। रन संख्या 23, 1 विकेट के नुकसान पर। ओवर की बात करें तो ये तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है। शिवनेरी ग्रुप प्रेजेंट शिवनेरी चषक 2022 प्रतियोगिता का दूसरा दिन। आज जयप्रकाश 11 और अमोल 11 बाप्पा मोरिया के बीच बहुत इंपॉर्टेंट मुकाबला। स्ट्राइक रेन पर बल्लेबाज दर्शन तरे 2 पर खेल रहे। यश तरे ने 12 रन बनाए, 6 गेंदों का सामना किया। प्रमुख गेंदबाज फिलहाल मनोज पाटिल गेंदबाजी कर रहे हैं। ऑफ स्टंप के बाहर, अगर ऑफ स्टंप के बाहर से अंदर लाने का प्रयास कर रहे थे। अब देखते हैं, नो बॉल का इशारा हुआ। विकेट के बाहर, जो विकेट बना हुआ है उसके बाहर आप गेंद को पिच कर रहे हैं। ये भी एक तरीका है, मतलब गेंदबाज जो है जो आंखों से दूर से, मतलब आंख जो एक बार फिर आंखों से जो दूर, मतलब ऑफ स्टंप के बाहर से गेंद को अंदर लाने का प्रयास करते, लेकिन नियंत्रण नहीं था। काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद थी। दर्शन तरे 2 पर, यश तरे 12 पर। रन संख्या 24, 1 विकेट के नुकसान पर। अगर ये नो बॉल है तो अब देखिए कैलाश पाकदेरे का हाथ जो है ना सर के ऊपर से घूमने वाला है। दिए घुमा के खेलने का मौका मिलेगा। फ्रीट का इशारा हुआ है। शिवनेरी चषक 2022 पिक्चर है सुपर हिट और अगली गेंद फ्री हिट। पूरा दमखम लगाते हुए मनोज पाटिल गेंदबाजी कर रहे हैं। सुबह का सत्र है और देखिए एक बार फिर आप बल्लेबाजी कर रहे हैं, गेंदबाजी कर रहे हैं तो बॉडी को खुलने के लिए थोड़ा सा समय भी जाता है। इसलिए कबड्डी के जो खिलाड़ी हैं जब मैच खेलते हैं तो उससे पहले, मतलब मैच खेलने से पहले आधा घंटा वार्म अप करते हैं। रन संख्या 25, 1 विकेट के नुकसान पर। मनोज पाटिल गेंदबाजी कर रहे हैं। स्ट्राइक रन पर बल्लेबाज यश तरे। छोटी गेंद थी, ऑन साइड पर बहुत खूबसूरती के साथ खेलते हुए खिलाड़ी यहाँ बाउंड्री रन पर मौजूद है। रोहित म्हात्रे ने गेंद को फील्ड किया, 1 रन का इजाफा। रन संख्या 26, 1 विकेट के नुकसान पर। अभी जो मुकाबला देख रहा है अमोल 11 बाप्पा मोरिया, स्पॉन्सर बाय त्रिश 11 26 पर 1। गेंदबाजी करने के लिए फिलहाल प्रमुख गेंदबाज मनोज पाटिल तैयार है। फील्डिंग देखिए, फ्लैंक स्लिप पॉइंट, उसके बाद में कवर पॉइंट पर खिलाड़ी एक्स्ट्रा कवर, एक वाइडिश लॉन्ग ऑफ। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ऑनसेट पर अच्छा स्ट्रोक, थोड़ा आगे एक बार फिर गेंदबाजी करते हुए दोबारा आप देखें, हाँ बढ़िया फील्डिंग का मुजाहिरा बाउंड्री रन पर। अच्छी फील्डिंग रोहित द्वारा। 27, 1 विकेट के नुकसान पर। मथाने टीम के कप्तान अमरदीप क्रीडा मंडल के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, आपको रिपोर्टिंग करनी है और एक बार फिर हमारे कॉम्बॉस की तरफ भी आना है। रन संख्या 27, 1 विकेट के नुकसान पर। हवा में गेंद है, काफी ऊपर चली गई गेंद के नीचे, बिल्कुल इस वक्त एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी आ रहे हैं। राहुल पटेल ने लिया अच्छा कैच और बल्लेबाज इस तरीके पारी समाप्त। बनाई 7 गेंदों में 13 रन। दूसरा झटका एडमन टीम को लगता हुआ। तीन पर खेल रहे नए बल्लेबाज मृदुल पाटिल और अब जाकर मनोज पाटिल का जो ओवर था जिसमें 4 रन आए, एक सफलता इन्होंने अर्जित की। बहुत बढ़िया गेंदबाजी, 1 ओवर 4 रन और 1 विकेट इन्होंने प्राप्त किया। इस तरह जो सेट बल्लेबाज थे उनका विकेट इन्होंने प्राप्त किया है, तो गेंदबाजी में बिल्कुल अब परिवर्तन होता हुआ। तीसरा ओवर रोहित गेंदबाजी करने के लिए आए हैं, बहुत महत्वपूर्ण ओवर है। रन संख्या फिलहाल 27, 2 विकेट के नुकसान पर। 27 पर 2। तीसरा ओवर समाप्त हुआ है तो बिल्कुल वो पानी मैदान के अंदर नहीं जा रहा है क्योंकि सुबह का सत्र है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार रोहित म्हात्रे और हमारे साथ यश की बहुत अच्छा काम कर रहे हैं इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिखते हुए। ऑनसेट पर बहुत बढ़िया तरीके से खेलते हुए गेंद स्क्वायर लेग की तरफ जाते हुए खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है। 1 रन का इजाफा। रन संख्या 28, 2 विकेट के नुकसान पर। मथाने 11 टीम के कप्तान और अमरदीप क्रीडा मंडल दोनों टीमों के कप्तानों को मैं विनती कर रहा हूं, दरख्वास्त कर रहा हूं, प्लीज कॉम्बॉक्स की तरफ आइए, आपको रिपोर्टिंग करना है क्योंकि इसके बाद में टॉस भी होने वाला है। 28 पर 2। दर्शन तरे 4 पर खेल रहे हैं
और मैदान के अंदर बल्लेबाज की बात करें मृदुल पाटिल। ट्वेंटी एट पर 2 गेंदबाजी करने के लिए गेंदबाज फिलहाल रोहित मात्रे राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं, ओवर द विकेट कर रहे हैं क्योंकि ये लेफ्ट हैंडर है। तो इस वक्त अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए गेंदबाज रोहित मात्रे अच्छी गेंदबाजी करते हुए 29 2 विकेट के नुकसान पर अमोल 11 बाप्पा मौर्य टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया था। जयप्रकाश इडमन की टीम ने बल्लेबाजी करना शुरू तो कर दिया है और कुछ अच्छे स्ट्रोक आपने यश के बल्ले से और जयंत के बल्ले से जरूर देखे, लेकिन इसके बाद देखिए यश और जयंत का विकेट गिरने के बाद डगआउट में सन्नाटा है। स्ट्राइक रोटेट करना बहुत जरूरी है, खराब गेंद के ऊपर बड़े शॉट खेलना बहुत जरूरी है। रन तो आपको बनाने पड़ेंगे, रनों की भूख को बढ़ाने की जरूरत है बल्लेबाजों को। आगे आकर बहुत बढ़िया तरीके से ऑन साइड की तरफ खेलते हुए खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद है, बढ़िया फील्डिंग का मुजाहरा, दूसरे के लिए वापस आ रहे और यहाँ रनआउट का मौका, बल्लेबाज वापस जाएंगे और अच्छी फील्डिंग यहाँ बाउंड्री लाइन पर। विकेट नंबर 3 और एडमन की उम्मीदों को लगता हुआ तीसरा झटका गॉन। मृदुल पाटिल एक पर बल्लेबाजी करते हुए, एक तरफ अगर देखें तो रोहित मात्रे जो लेफ्ट हैंडर गेंदबाज है बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। रन संख्या अगर देखें तो चौथे ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है, अच्छा माहौल यह बना हुआ। शिवनेरी ग्रुप प्रेजेंट शिवनेरी चषक 2022 प्रतियोगिता का आज का ये दूसरा दिन। गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज अपने बॉलिंग मान पर तैयार है रोहित मात्रे। 3 गेंदों में 3 रन खर्च किए हैं और रनआउट के तौर पर विकेट मिला। दर्शन तरे बैक टू द पेवेलियन जाते हैं। मृदुल पाटिल एक पर बल्लेबाजी कर रहे हैं, ऑफ साइड पर पॉइंट का खिलाड़ी दायरे के अंदर, एक स्लिप पर जो खिलाड़ी वो भी दायरे के अंदर है, उसके साथ कवर पॉइंट बाउंड्री लाइन पर, स्ट्राइक कवर दायरे के अंदर, लॉन्ग ऑफ का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर, ऑन साइड पर एक खिलाड़ी फाइनल का दायरे के अंदर और बाकी 3 खिलाड़ी जो है वो बाउंड्री लाइन पर। लॉन्ग ऑन, काउ कॉर्नर और मिड विकेट। ऑन साइड पर खेलना चाहते थे लेकिन बल्लेबाज सफल हुए थे, जोरदार अपील हुई विकेट कीपर और बॉलर द्वारा, लेग बाय का इशारा। इंपैक्ट देखा जाएगा, देखिए क्या हुआ था। ओवर द विकेट गेंदबाजी, आगे गेंद थी, बल्लेबाज काफी ऑफ स्टंप के बाहर खड़े थे, चौथे स्टंप पर इंपैक्ट हुआ। तो अच्छी अंपायरिंग मैदान के अंदर, ये सारी चीजें मैदान के अंदर बिल्कुल होने वाली है। 31 3 विकेट के नुकसान पर चौथे ओवर का खेल आप देख रहे हैं। रोहित मात्रे इंपॉर्टेंट ओवर डालते हुए अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, दबाव बिल्कुल बल्लेबाजों के ऊपर है। शुरुआत बहुत बढ़िया हुई थी, पावर प्ले में दोनों बल्लेबाजों ने शानदार प्रदर्शन किया था। 31 3 विकेट के नुकसान पर थोड़ा लेग स्टंप के बाहर जाके ऑन साइड पर पुल करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं है। बढ़िया गेंदबाज, टिप्पा देखिए, टिप्पा खाने के बाद थोड़ा सा घुमाव मिल रहा है, हरकत करते हुए गेंद, शरारत करते हुए गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते हुए। एक इंपॉर्टेंट चीज इस ओवर के बाद मैं आपको जरूर बताऊंगा, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। 31 3 विकेट के नुकसान पर नब्बी तुली गेंदबाजी मैदान के अंदर रोहित मात्रे द्वारा। फुल टॉस है, पनिश करेंगे। गेंद तारामंडल में, खिलाड़ी गेंद के नीचे आना तो चाहता है लेकिन वो बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। दर्शन स्टोक 6 रन, वेलकम 6 फॉर द बैटिंग साइड। नाल तेरे खेल रहे हैं। अभी तक अगर देखें तो वह स्ट्राइक रेंज की तरफ हो जाएंगे, इन्होंने खाता नहीं खोला। मृदुल पाटिल 7 पर खेल रही है, ये खराब गेंद थी, ज्यादा आगे डरने का प्रयास किया गया था और फुल टॉस गेंद पर सही नसीहत देते हुए बल्लेबाज मृदुल पाटिल। नाउ स्कोर 37 पर 3। देखिए ये जो सतह है उसके बारे में बिल्कुल थोड़ा अभ्यास आपके साथ होना चाहिए। जिस तरह से ये सतह खेल रही है, टप्पा खाने के बाद ज्यादा तेज गेंद नहीं हो रही, थोड़ा सा रुक कर आ रही है। मिट्टी की विकेट है तो थोड़ा आपको बैकफुट पर बल्लेबाजी भी करना आना चाहिए। ऑफ के बाहर गेंद थी, गेंद को पॉइंट के ऊपर से खेलना चाहते थे, बाहरी के अंदर लगा, गेंद चली गई थर्ड मैन क्षेत्र की तरफ, एक रन मुकम्मल किया। दूसरे के लिए वापस तो आना चाहते हैं
और विकेट सैक्रिफाइस करेंगे। मैदान के अंदर अनबन तू तू मैं सब कुछ चल रहा है और एडमन टीम के उम्मीदों को लगता हुआ चौथा झटका गॉन। कुणाल तरे की पारी समाप्त होती हुई रनआउट के तौर पर वो वापस आ रहे हैं। शून्य ग्रुप प्रेजेंट शून्य चषक 2022 का घमासान मैदान के अंदर आप देख रहे हैं 38 रन 4 विकेट के नुकसान पर 38 पर 4। बीच मैदान पर जो अभी मुकाबला चल रहा है, जयप्रकाश एडमन की टीम 2 ओवर में बहुत ही बेहतरीन प्रदर्शन, लेकिन इसके बाद में अमूल 11 बाप्पा मौर्य की टीम ने कमबैक किया है। मनोज पाटिल गेंदबाजी करने के लिए तैयार। ओहो, बहुत अच्छी गेंद थी, कंधों का इस्तेमाल कर रहे हैं, टिप्पा बिल्कुल थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर, वहां से उछाल लेती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाती हुई। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। अच्छी गेंदबाजी मनोज पाटिल की तरफ से, एक प्रोफेशनल खिलाड़ी है और बड़े मंच पे जाके अच्छा प्रदर्शन ऑलरेडी इन्होंने किया है, खुद को साबित किया है। 38 पर 4। अब दबाव बल्लेबाजों के ऊपर, मृदुल पटेल 7 पर बल्लेबाजी करें, हर्षल तरे नए बल्लेबाज नॉन स्ट्राइक रेंज की तरफ। ये इसका मैं जिक्र कर रहा था, खास करके वाइड बॉल का इशारा जरूर हुआ है। अगर यही गेंद थोड़ा काटा बदल दी और अंदर आती तो परेशान करती बल्लेबाजों, क्योंकि आंखों से दूर रखने का प्रयास होता है और बिल्कुल वो छठे स्टंप से अंदर की तरफ लेके आते हैं, लेकिन यहाँ नियंत्रण नहीं था मनोज पाटिल का। ये ओपन के टूर्नामेंट में बहुत बार मैंने देखा है, गेंद बहुत अच्छी होती है लेकिन सही ठिकाने में गिरना बहुत जरूरी। थोड़ा सा और हरकत करने की कोशिश, आगे रखा था गेंद को 2 मीटर के अंदर, अच्छी गेंदबाजी कर रहे मनोज पाटिल। 39 पर 4। ये एक बार फिर दर्शकों के लिए बैठने के लिए पुख्ता इंतजाम इस पूरे टूर्नामेंट में जरूर हुआ है। कुछ अलग चीजें इस साल अब जरूर हुई है शून्य ग्रुप के माध्यम से। 39 4 विकेट के नुकसान पर। स्ट्रोक कड़क है, टाइमिंग बढ़ गया, भागने की जरूरत नहीं है, स्टैंड एंड डिलीवर, गेंद बॉल लेने के बाद 6 रन। दर्शनीय स्ट्रोक। को खेलते हुए लॉन्ग ऑन क्षेत्र में, क्या दर्शनीय स्ट्रोक था। मृदुल पाटिल एक अच्छी पारी अपनी टीम के लिए खेल रहे हैं, ओवर 5वां प्रगति पर है। मताने टीम के कप्तान अमरदीप क्रीडा मंडल के कप्तान को मैं विनती कर रहा हूं, प्लीज कॉम्बॉक्स की तरफ आइए। 45 4 विकेट के नुकसान पर मनोज पाटिल गेंदबाजी कर रहे हैं, ज्यादा आगे रखने का प्रयास यार करना चाहते थे, लेकिन ये ओवर पिच गेंद थी। एक विश्वसनीय स्ट्रोक मृदुल पाटिल का। उसके बाद में ये जबरदस्त स्ट्रोक दोबारा, 2 इन अ रो, मैग्निफिसेंट बैटिंग बाय मृदुल पाटिल, कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं।
तरफ में खेलना था या एक्स्ट्रा कवर की तरफ खेलना था। ये गेंद देखिए, बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकली, अगेंस्ट द टर्न खेलने का प्रयास आपने किया था। बहुत बढ़िया, बहुत अच्छी गेंद थी ये, खास करके गेंदबाज मनोज की तरफ से। आखिरी गेंद पर बिंदी, 5 ओवर का खेल समाप्त, 51 4 विकेट के नुकसान पर 51 for 4। एक छोटा सा ब्रेक लेते हैं और ब्रेक के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी। मंडळाचा जो कॅप्टन आहे, कर्णधार आहे, त्यांना विनंती, आपण या ठिकाणी आमच्या समर्थन कक्षामध्ये यायचंय। अमरदीप क्रीडा मंडळ, आपल्याला शेवटचा कॉल असेल। मथाने संघाचा कॅप्टन तो इथे आता समर्थन कक्षामध्ये येऊन गेलेला आहे। 51 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। और क्या जबरदस्त बल्लेबाजी मैदान के अंदर मृदुल पाटिल द्वारा 8 गेंदों का सामना किया, 19 पर खेल रहे हैं। हर्षल तरे ने खाता नहीं खोला, गेंदबाजी में अब आए गेंदबाज रोहित म्हात्रे। ऑन साइड पर खूबसूरती के साथ गेंद को खेलते हुए खिलाड़ी है, लेकिन उनके पास कोई मौका नहीं है। मिला मौका और जड़ दिया शानदार छक्का, ब्यूटीफुल टाइमिंग। बात मैंने आपको बताई थी कि इस विकेट पर अगर देखें तो टप्पा खाने के बाद गेंद तेज नहीं हो रही है, रुक कर आ रही है। तो ये लेग ब्रेक गेंद थी, टप्पा खाने के बाद घुमाव मिल रहा था, बैकफुट पर थोड़ा इंतजार किया और उसके बाद में गेंद को पुल किया। अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज अर्शल तरे का। अगेंस्ट द टर्न जरूर खेले, लेकिन अच्छा स्ट्रोक। 57 for 4। ये बहुत अच्छी गेंद थी, लेन बहुत बढ़िया थी, थोड़ा लेग स्टंप के बाहर जाके खेलने की कोशिश, एक तेरी एक मेरी, हर्षल तरे की विकेट गिरी है और एडमंड टीम को ये 5वां झटका। सफलता मिली है रोहित म्हात्रे को। लेन बहुत बढ़िया थी, टिप्पा बिल्कुल मिड स्टंप पर था, वहां से गेंद ऑफ स्टंप की तरफ जा रही थी, ज्यादा लेग स्टंप की तरफ चले गए, गेंद के पीछ तक नहीं थे, घूमने का मौका दिया, इसलिए आप अच्छा टाइम नहीं कर पाए। आप अगर गेंद को घूमने का मौका देंगे, मतलब आप गेंद के पीछ तक नहीं पहुंचेंगे, तो गेंदबाज असरदार सरदार बनेंगे। वही कहानी रोहित म्हात्रे, छोटी गेंद थी, उसके ऊपर बिल्कुल इनके खिलाफ एक अच्छा शॉट खेला गया था बल्लेबाज द्वारा, लेकिन उसके बाद में लेंथ में बदलाव किया, थोड़ा सा आगे रखा और ऑफ मिड स्टंप से टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी ऑफ स्टंप के बाहर आई। बढ़िया गेंदबाजी मैदान के अंदर। 57 5 विकेट के नुकसान पर नए बल्लेबाज संजोग तरे, मृदुल पाटिल 19 पर खेल रहे हैं। रोहित म्हात्रे का ये ओवर बहुत महत्वपूर्ण। संयोग तरे इस वक्त बल्लेबाजी करने के लिए तैयार। टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ जाते हुए गेंद, यहाँ रन लेना चाहते हैं बल्लेबाज मृदुल पाटिल। ओवर की बात करें, अब देखते क्या होता है, अंपायर का क्या इशारा, और एक बल्लेबाज को अब जाना पड़ेगा। ये 6वां झटका एडमंड टीम को लगता बा। 57 for 6। आने वाली जो इंपॉर्टेंट 3 गेंदें हैं, उसका सामना करने के लिए बल्लेबाज मृदुल पाटिल बहुत महत्वपूर्ण खेल रहेगा। रनआउट के तौर पर अब बल्लेबाज सहयोग बैक टू द पैवेलियन चले गए। नए बल्लेबाज गौरव तरे मैदान के अंदर। अमरदीप क्रीडा मंडल के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, प्लीज कॉम्बॉस की तरफ आइए। गौरव तरे जिन्होंने खाता नहीं खोला है, मृदुल पाटिल ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की है, अब मजा आएगा। बेस वर्सेस बेस की लड़ाई मैदान के अंदर। रोहित म्हात्रे गेंदबाजी कर रहे हैं। Oh, that's a very good shot. Beautiful timing. Treat to watch. क्या जबरदस्त स्ट्रोक खेला गया। गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन। और जबरदस्त बल्लेबाजी मैदान के अंदर बल्लेबाज मृदुल पाटिल द्वारा।
अच्छे स्ट्रोक देखिए, इनका टाइमिंग देखिए, बैकफुट पर फ्रंट फुट पर जब खेलते हैं तो गेंद को आखिर तक देखते हैं। फुटवर्क अच्छा है, शॉट सिलेक्शन अच्छा है, शरीर का संतुलन बहुत ही बेहतरीन। ये जब शॉट खेला गया तो थोड़ी गेंद एक बार तो आगे थी, गेंद की तरफ आके अच्छा स्ट्रोक मृदुल पाटिल का। रन संख्या फिलहाल देखे तो ये छठवां ओवर प्रगति पर है। 63 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं 6 विकेट के नुकसान पर। 25 पर खेल रहे मृदुल पाटिल, 2 गेंदों का खेल आना बाकी। ये 5वीं गेंद रोहित म्हात्रे द्वारा, और उसके बाद में यह जवाब था रोहित का। मिड स्टंप पर गेंद टकराती हुई 100 सोनार की, 1 लोहार की, 4 खाने चीत मृदुल पाटिल 25 रन बना के बैक टू द पेवेलियन गॉन। तालियां भी बजने वाले, क्या जबरदस्त बल्लेबाजी की एडमंड टीम के लिए। अभी आप 63 का जो स्कोर देख रहे हैं उसमें कंट्रीब्यूशन मृदुल पाटिल का अच्छा था, शॉट सिलेक्शन अच्छा था, लेकिन ये जो गेंद थी कमाल की, ड्रीम बॉल था आज रोहित म्हात्रे का, जिसमें विकेट प्राप्त किया। एक सेट बल्लेबाज को आउट किया। एक गेंद अभी आने वाली बाकी है, बहुत महत्वपूर्ण होगी। बल्लेबाज मैदान के अंदर आए बल्लेबाजी करने के लिए। रोशन तरे, रोशन तरे इंपॉर्टेंट खिलाड़ी है, आखिरी गेंद का सामना करने के लिए तैयार। रन संख्या 63, 7 विकेट के नुकसान पर। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, खूबसूरती के साथ गेंद को खेलते इस वक्त डीप एक्स्ट्रा कवर की तरफ। वाइड श्रीलंका पे खिलाड़ी डीप एक्स्ट्रा कवर की तरफ चले गए। विकेट के बीच अच्छी दौड़ और 2 रन मुकम्मल, 3 रन लेना चाहते हैं। और 6 ओवर का खेल, 6 ओवर में रन संख्या अगर देखें तो 65 रन 7 विकेट के नुकसान पर। 65 लॉस ऑफ 7 विकेट, इसका मतलब 66 रनों की जरूरत होगी ये मुकाबला जीतने के लिए। अमोल 11 बापा मोरिया स्पॉन्सर बाय 311। अब एक बार फिर ये शिवनेरी चषक, शिवनेरी चषक और कैमरा बिल्कुल जाता हुआ, जहां अलग सारी चीजें, ये देखिए किस तरह से ये सारी चीजें बनी हुई है। आणि पहिल्यांदाच आपण बघू शकता अशा प्रकारचा प्रयत्न, अशा प्रकारचं भव्य दिव्य व्यासपीठ बनवलं गेलेलं आहे आणि ही भव्यता दिव्यता या मोसमामध्ये आहे। एक वेगळेपणा निश्चितच शिवनेरी ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। व्यासपीठावरती म्हणजे बडा मंच आहे आणि बड्या मंचावरती या व्यासपीठावरती खूप 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 अशा प्रकारचा आनंद निश्चित मिळतो। ज्या पद्धतीने आपण वरती गेल्यानंतर खाली आपण विलोभनीय असं दृश्य बघायला मिळतं आणि हा शिवनेरी चषकाचा एक भव्य दिव्य व्यासपीठ जे आहे ते तुमच्या डोळ्यासमोर आहे। खेळाडू कक्ष आणि त्याचबरोबर हे व्यासपीठ आपल्याला बघायला मिळत आहे। सगळ्या मैदानाच्या दिशेने जिथे आता टॉस केला जातोय, मथाने अमरदीप क्रीडा मंडळ या 2 संघादरम्यान महत्त्वपूर्ण लढत आहे। अ, 11 मथाने संघाचं कॅप्टन अर्थात इथे या ठिकाणी दाखल झाले आणि आदरणीय रोहनजी देखील या ठिकाणी दाखल झाले, त्यांना विनंती करेन। त्याचबरोबर अमरदीप क्रीडा मंडळाचे कॅप्टन। बरोबर एक इनिंग समाप्त झाल्यानंतर कालपासून आपण बघतोय टॉस केला जातो आहे प्रत्येक संघ। आता इथे आपण मथाने संघाला पाहिलं तर त्यांनी प्लेइंग पण आमच्यापर्यंत दिलेली आहे। रोहन सरांच्या शुभ इथे आता टॉस केला जाईल।
आवाज याचा अर्थ मथाणे संघ टॉस जिंकलेला आहे. रोहन सरांना मी विनंती करेन पुन्हा एकदा आपण व्यासपीठावरती असं मैदानामध्ये मॅच सुरू होण्यापूर्वी आपण पाहूया मथाणे संघाने जो टॉस जिंकलेला आहे आणि आता ते काय निर्णय घेतात. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल, ज्या पद्धतीनं तो सामना आपण खेळणार आहोत. तुम्ही जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे तर इथे आता क्षेत्ररक्षण तुम्हाला करायचं आहे. आज तुमच्या या टीममध्ये मोसमध्ये एखादा नवीन चेहरा पदार्पण करतोय का? नवीन असं कोणीच नाही, जे नेहमी खेळणार आहेत तेच आहेत. यामध्ये जर बघितलं गोलंदाजी करत असताना कोणाकडून फार अपेक्षा असतील? यश, दीपेश, साहिल. त्यानंतर आपण तरी चषक या मोसमातली पहिली स्पर्धा इथे आता आपण पाहतो अप्रतिमच आयोजन करण्यात आलेलं आहे. काय सांगाल ज्या पद्धतीनं एक वेगळ्या प्रकारचा व्यासपीठ निर्माण केलेलं आहे, वेगळा प्रयत्न आहे, प्रेक्षकांसाठी गॅलरी आहेत, खूप चांगलं मैदान आहे, काय सांगाल? स्पर्धा तर खूप चांगली असते आणि त्यांनी दरवर्षीप्रमाणे हळूहळू त्यांचे डेव्हलप होत चाललं आहे स्पर्धा आणि सुधारणा होत चालल्या स्पर्धेमध्ये. चित्तच बॅटिंग करताना किती धावा तुम्ही उभाराल? 75+. 75. तुम्ही कितीपर्यंत थांबवा? 70च्या मध्ये. 70च्या मध्ये. तुमच्याकडून कोणते बॅट्समन जे आहेत ते आसपास कामगिरी या मैदानावरती करतील? प्रदीप आहे, महेश आहे, जयेश आहे आणि बबली आहे, असे 4-5 हिटर. शिवनेरी चषकाबद्दल काय सांगा? खूप चांगलं असं आयोजन केलेलं आहे. त्या वर्षीपेक्षा की वेगळं काहीतरी केलं. 2 स्टँड दिसत आहेत आपल्याला, प्लस रेलिंग लावलेली आहे, चौफेर काहीतरी वेगळं आहे आणि खूप चांगलं असं आयोजन आहे. चित्त दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. खूप कामगिरी आपण मैदानामध्ये कराल अशी अपेक्षा असते. मथाणे संघानं टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. मथाणे वन द टॉस अँड इलेक्टिव्ह टू फीड फर्स्ट. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री, मिस्टर प्रमोद शिर्के. थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे सर. यांचा आवाज आपण ऐकत होतात पहिल्या 6 षटकांमध्ये. अतिशय देदीप्यमान असा क्रिकेटचा सोहळा आणि आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा. पहिल्या 6 षटकांमध्ये जर आपण विचार केला तर 65 धावा फलकावर लगावल्या प्रथम फलंदाजी करताना जयप्रकाश एडवन या संघाने आणि 66 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवले गेले. मृदुल पाटीलला आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. एक लेदर क्रिकेटचा आता धडे गिरवताना आपण पाहू शकाल असा हा गोलंदाज. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर फर्निचर डिस्ट्रॉयड केले गेले. मॅग्निफिसंट डिलिव्हरी, सुपर गॉन. होता ब्लॉक कॉल मध्ये चेंडू पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि ज्या अनुषंगाने मात्र रोहितचं हे फेवरेट ग्राउंड आहे, कारण रोहितने या अगोदर जर आपण पाहिलं तर याच मैदानात अर्धशतक सुद्धा झळकावलेलं आहे. परंतु परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. खूप महत्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. काल जे झालं ते विसरून आज नव्याने सुरुवात आपण काय करणार आहोत हे मात्र आपल्याला क्रिकेटने शिकवलं गेलंय आणि त्या अनुषंगाने मृदुल ICWC तो सुद्धा ग्राउंड मध्ये खूप चांगल्या प्रकारचा सराव करत असतो आणि लेदर क्रिकेटचे धडे गिरवताना आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतो. तुमचं सातत्य खूप महत्वाची भूमिका असते. सातत्याबरोबर तुमची प्रॅक्टिस, सराव. चला वेळ दौडू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. म्हणतात ना प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. सराव हा तुम्हाला नेहमीच बळकट बनवत असतो. षटक क्रमांक पहिल्या चेंडूवर मात्र यावेळेला बिग विकेट रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळते. रोहितच्या स्वरूपात नवीन फलंदाज निखिल उजव्या हाताने यावेळेला मात्र बाहेर जाणाऱ्या चेंडूवर छेडछाणी करण्याचा प्रयत्न केला आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना निखिल सुद्धा मात्र यावेळेला शून्यावर बाद होतोय. लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद, 2 मोहरे टिपले गेलेत. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग बाय मृदुल पाटील.
नंतर धावसंख्या 0-2 गडी बाद. बिकट परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने यावेळेला सिंगल डबलला महत्व देत नाहीयेत आणि मृदुल सारखा गोलंदाज अपकमिंग यंग टॅलेंट नवतरुण उभारता सितारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला मात्र पिच केलं होतं, तिथून थोडासा बाउन्स मिळाला होता. बाहेर जाणारा चेंडू स्विंग मिळाला, कारण सकाळचं सत्र आहे, थोडंसं मॉइश्चर आपल्याला पाहायला मिळतं. खेळपट्टी थोडीशी दमट असते आणि अशा वेळेला मात्र थोडेसे चान्सेस असतात मात्र स्विंग होण्याचे आपल्याला पाहायला मिळतात. कधी खालून चेंडू येत आहेत, कधी उसळते चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. मृदुल पाटील इज ऑन अ हॅट्रिक. यावेळेला शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, या चेंडूला सोडणार नाहीये. सूर्यकांतच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत दर्जेदार मॅग्निफिसंट स्ट्रोक. शिवनेरी षटकार 6. चेंडू होता आणि या चेंडूला जैसी गेंद वैसी नसीहत पाहायला मिळाली. सूर्यकांत कोणतंही मात्र धडपण घेत नाहीये. जरी 2 फलंदाज बाद झाले तरी सुद्धा मी मात्र यावेळेला माझा नॅचरल खेळ दाखवेन या हेतूने मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 2 गडी बाद 6. 66 धावांचा पाठलाग करताना यावेळेला 2 फलंदाज स्वस्तात बाद झाले. मृदुल पाटील चेंडू क्रमांक 4 घेऊन येईल पॉवर प्लेच्या बंधनात. यावेळेला आपण पाहिलं पुन्हा एकदा थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता, शफल झाला आणि सरळ चेंडू इंटू द गॅप मध्ये निघून जातोय. षटकारानंतर येतोय हा खणखणी सनसणी दर्जेदार चौकार. चेंडूमध्ये 10 धावा 2 गडी बाद. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य आपल्याला पाहायला मिळतं आणि अशाच चेंडूची प्रतीक्षा करत असतात फलंदाज आणि तेच मात्र यावेळेला साध्य करतोय सूर्यकांत. सुपर बॅटिंग. यावेळेला पाहिलं वीरेंद्र सेहवाग, नजाकत भरा शॉट. सुपर टायमिंग सहित चेंडूला वळवला गेलाय. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज येत असताना सूर्यकांतच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत दर्जेदार चौकार. वॉट बॅटिंग, सुपर. झालाय पहिल्या 2 चेंडूवर गडी बाद, त्यानंतर षटकार आणि 2 बॅक टू बॅक बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय फटका होता. आत्मविश्वासासहित कशी फलंदाजी करावायची याचं प्रात्यक्षिकरण या ठिकाणी देत असताना पाहायला मिळतोय. मृदुल पाटील थोडासा महागडा ठरतोय, धावा खर्च करतोय. यावेळेला पुन्हा एकदा खराब गोलंदाजीचं पृथक्करण. पहिले 2 चेंडू वगळता 4 चेंडूवर मात्र यावेळेला आपण पाहतो 2 षटकार 2 चौकार आणि स्थिती जर जाणून घेतली तर यावेळेला जाऊन पोहोचते यश किनी. आमचे गोल्डन मॅजिक फिंगर या ठिकाणी दर्शवतायत. धावसंख्या तब्बल 20 या धावसंख्येवर पाहायला मिळते. अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी हा संघ टाळ्यांचा गजर होतोय. खेळाडू कक्षांमधून व्हायला हवा, कारण सूर्यकांत आत्मविश्वास कसा असावा हे मात्र त्याने दाखवून दिले गेले आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी सफल ठरण्याच्या मार्गावर असताना या ठिकाणी 2 षटकार 2 चौकार आले आणि पूर्णपणे विस्कळीत केलं. इकॉनॉमी जो होता तो मात्र यावेळेला मृदुल पाटीलचा पूर्णपणे बिखरवला आणि पहिलं षटक पॉवरफुल यावेळेला सूर्यकांत या फलंदाजाच्या नावावर. घेऊया एक छोटीशी विश्रांती, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
उजव्या हाताने स्वतः ॲज अ कॅप्टन. ह्या वेळेला पाहिलं चेंडू छान होता, मात्र शफल झाला. ऑलरेडी शफल होत असताना मन्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. खूपच 4थ्या-5व्या स्टंपला येऊन मात्र या ठिकाणी खेळत असताना आपण पाहू शकतायत कल्याणी घोरपडे सर एक्सपिरियन्स पंच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याचंच कारण आपण पाहू शकतायत, कारण आत्ताचं क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट झालंय आणि अशा वेळेला मात्र गोलंदाजाने गोलंदाजी करावी कुठे हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 20. पहिला चेंडू डॉट येतोय. रितेश वैती पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू जागा बनवून खेळला गेलाय, इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय, सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता आमचे कॅमेरामॅन जितेंद्र पवार यांच्या स्वागतासाठी चौकार. आणि आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा पाहायला मिळतोय. गौरव तरे थोडीशी फंबलिंग होत आहेत. आता मात्र यावेळेला वाईटचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या 1+1 ने पुढे सरसावते. 2च्या माध्यमातून धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 26 धावा. आदरणीय सन्माननीय अनिलजी किनी साहेब आणि त्यांची संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत. सकाळच्या सत्रामध्ये 8-8:30 वाजता तुषार किनी यांचं आगमन या मैदानात आणि खऱ्या अर्थानं मात्र खूप चांगल्या प्रकारचं मात्र एफर्ट घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ते सर्व पदाधिकारी संयोजन समितीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच पाहायला मिळतं. या शिवनेरी ग्रुप प्रेझेंटच्या माध्यमातून शिवनेरी ट्रॉफी 2022चा हा शानदार सोहळा, काहीतरी नाविन्यपूर्ण घेऊन येणारी ही स्पर्धा आणि प्रत्येकाला आतुरता असणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कारण क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. ही क्वालिटी दर्जाची स्पर्धा पाहायला मिळते. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय शफल झालाय. सूर्यकांतने मात्र यावेळेला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहिली होती, परंतु तेवढंच मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. मॅग्निफिसंट फिल्डिंग अप्रतिम आपण पाहू शकाल. हर्षल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. तत्पूर्वी धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 27. 66 धावांचा पाठलाग करताना 27 धावा या फलकावर आतापर्यंत पाहायला मिळतात. अजून सुद्धा 39 धावांचं लक्ष हे समोर असेल येणाऱ्या चेंडूंमध्ये. पॉवर प्लेचे 2 षटकं ही मात्र सुंदर पद्धतीने खेळून काढलेत आतापर्यंत. रितेश वैतीचं मी कौतुक करेन, ज्या अनुषंगाने त्याने आपली कला दाखवली, कलात्मक गोलंदाजी केले. हलक्याशा हाताने टॅप केला जातो अंडर बॉक्स स्टाईल मध्ये. डायरेक्ट हिट डेंजर झोन कडे होता, परंतु डायरेक्ट हिट होऊ शकला नाही. एक धाव निश्चित स्वरूपात चिकी सिंगल ज्याला म्हटली जाते, कारण एक एक धाव ही क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास बनला गेलाय आणि एक एक धावेसाठी मात्र झगडताना आपण कित्येक खेळाडू पाहिलेत. जसं आपण विराट कोहलीला 1000 दिवस उलटून गेल्यानंतर मात्र त्याची बॅट लहरली गेली आणि तिथून आतापर्यंत मागे वळून पाहिलं नाही. प्रत्येक खेळाडूच्या मात्र आपण पाहतो कारकिर्दीमध्ये थोडेसे बॅड पॅच येतात, परंतु त्याला विसरून आपण आपला परफॉर्मन्स दाखवणं हेच खरं क्रिकेट आहे. यावेळेला ऑन साईडला स्वीट टायमिंग, गोड आवाजात सूर्यकांतच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत गोड षटकार 6.
इथे विचार विनिमय करतायत गोलंदाजाला मात्र कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त करावा त्यासाठी आपण छोटीशी विश्रांती घेऊया आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. पाहिलं तर धावा हव्यात त्या जवळजवळ 32 धावांचं लक्ष हे समोर आपल्याला पाहायला मिळतं. 24 चेंडू 32 धावा इथून रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर 8च्या माध्यमातून प्रति षटकामागे आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ अगदी योग्यरीतीने पूर्ण झालाय आणि धावांची गती 34 धावा. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या रितेश वैती या गोलंदाजाने. आता मात्र यावेळेला जतीन पाटील तिसरं षटक हाताळण्यासाठी 45 नंबरची जर्सी परिधान करणारा ओव्हर द विकेटने मारा करतोय. पंचांकडे दाद जरूर गौरव या ठिकाणी करतायत परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केले गेलं होतं. अक्रॉस क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला मनोज पाटीलच्या माध्यमातून. डॉट चेंडू येतोय. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34. 23 चेंडू आणि विजयासाठी 32 धावा. अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी या संघाला विजयासाठी. यावेळेला पाहिलं इंटू द गॅप मध्ये खेळला गेलाय. जयंत पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. गुड फिल्डिंग, गुड थ्रो, ॲक्युरेट. यावेळेला खांद्याच्या जोरावर मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडूची फेकी होत असताना पाहायला मिळते. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 35 या धावसंख्येवर चेंडू फेकून झाले ते 2. शिवनेरी ग्रुप प्रेझेंट शिवनेरी चषक 2022चा हा शानदार सोहळा अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतं. एकता मित्रमंडळ विरातन बुद्रुक मैदान आणि सुरू असलेला हा पहिला सामना आपल्या डोळ्यासमोर रंगताना. यानंतर आपण पाहणार आहोत मथाने हा संघ 2 हात करणार आहे. अमरदीप क्रीडा मंडळ या 2 संघांच्या माध्यमातून एक बिग फाईट हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जतीन पुन्हा एकदा सज्ज होतोय. मॅन इन फॉर्म फलंदाज सूर्यकांत. यावेळेला ऑन साईडला सुरेख फटका तर आहे जरूर. लॉंगॉनच्या दिशेने मात्र या ठिकाणी फ्लिकच्या फटक्यात कन्वर्ट केलं. एक धाव निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी पाहायला मिळते. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. यश किनी आम्हाला या ठिकाणी दर्शवतायत 36 वर. इथून जर विचार केला तर अजून सुद्धा 21 चेंडू आहेत आणि 21 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी संघाला जवळजवळ 30. सामन्याचं समीकरण बदलत राहील. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मात्र टॅप केला जातोय. चेंडू निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये जयंत त्या ठिकाणी फेकी करतायत. ऐन वेळेला पुन्हा एकदा मात्र चांगलं कॉलिंग झालं. सूर्यकांतने मात्र या ठिकाणी सांगितलं यू वेट मनोज. मात्र हे चांगलं कॉलिंग असणं खूप गरजेची गोष्ट, कारण जेव्हा तुम्ही धावचित बाद होता त्यावेळेला मात्र स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारून घेता आणि अशा वेळेला मात्र कधी कधी सामने हे मात्र आपल्यापासून दूर जातात. हे फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं होतं बांगलादेश वर्सेस भारत. लोकेश राहुलचा तो 34 मीटरवरून थ्रो डिरेक्ट हिट झाला आणि तिथेच मात्र आपण पाहू शकला थोडासा बांगलादेश संघ बॅकफुटला गेला आणि पावसाची हजेरी लागली आणि तिथे संघ विजय झाला. ऑन साईडला फुलटॉस चेंडू होता. जैसी गेंद वैसी नसीहत, आ बैल मुझे मार, अशा प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. आउट ऑफ द पार्क 6. रिव्ह्यू या ठिकाणी आपण तर फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. षटकार येईल आणि षटकारानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर तब्बल जाऊन पोहोचते 43 रन्स 43 या धावसंख्येवर. गुड शॉट, गुड बॅटिंग. सूर्यकांत आक्रमकता यावेळेला दाखवतोय. या ठिकाणी महेंद्र भोईर उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन, नेहमीच त्यांचा प्रत्येक स्पर्धेमध्ये सिंहाचा वाटा असतो आणि टीम
चं पूर्ण कॉन्टॅक्ट ज्यांच्याकडे आहे आपण सातत्याने पाहतोय आणि त्यांचं स्वागत केलं जातं या षटकाराने. 6 धावा, जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर शॉट, मॅग्निफिसंट अँड इनक्रेडिबल बॅटिंग, सुपर. समाप्तीवर झालंय त्याचं विश्लेषण आम्ही या ठिकाणी दर्शवतोय. पहिल्या चेंडूवर डॉट, दुसरा चेंडू 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, तदनंतर चौथ्या चेंडूवर 1 धाव आपण पाहिला आणि लगातार 2 चेंडूवर 2 षटकार. अशा पद्धतीने मात्र हे षटक कंप्लीट होत असताना पाहायला मिळतं. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 43 रन्स 43 या धावसंख्येवर. विनोदजी पाटील साहेब 311 यांच्याकडून सूर्यकांत याच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेलं आहे. आशिष भोईर यांच्या माध्यमातून ते आमच्यापर्यंत जमा झालंय. वेलकम आशू. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 49 वर पोहोचले गेले 49. यश किनी आम्हाला ॲक्युरेट दाखवतायत. यावेळेला मनोज पाटील ब्रँडचा ब्रँडेड षटकार. ही ताकद आहे, ही नजाकत आहे या फलंदाजाची. सुपर. 6 धावा, धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर तब्बल 55. धावांची गती 55 विजयासाठी लक्षात असू द्या. 11 धावांचं लक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 17. पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला पाहिलं ऑन साईडला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये सुरेख टायमिंग सही चेंडूला वळवलं गेलं. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. 4. आहेत मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. थँक्यू व्हेरी मच. आपण चेंडू आमच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल धन्यवाद. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 59. विजयासाठी 7 धावांचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळतं. सूर्यकांतचं खरंच कौतुक करावं तेवढं कमीच आपल्याला पाहायला मिळतं आणि मनोजने दिलेली साथ अप्रतिम. हेलिकॉप्टर शॉट जरूर आहे आणि यावेळेला चेंडू निघून जाईल. 6 धावांकरता स्कोर इज लेवल. आता मात्र एका धावेची आवश्यकता पाहायला मिळेल. काय फलंदाजी केले मनोज पाटील आणि सूर्यकांत नावाचं वादळ या सेकंड इनिंग मध्ये मात्र घोंगावलं गेलं आणि प्रत्येक प्रेक्षकांची मने जिंकणारा हे 2 खेळाडू आपण पाहू शकतायत. सुपर. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाही. या ऑप्टमच्या खूपच बाहेर चेंडूला पिच केलं होतं ते रितेश या गोलंदाजाने. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 65 धावा. यानंतर होणारा सामना मथाने वर्सेस अमरदीप क्रीडा मंडळ या 2 संघांमध्ये एक सुंदर लढत आपल्याला पाहायला मिळेल. आजचा सेकंड डे. कालच्या दिवसात आपण पाहिलं जय महाराष्ट्र चिखलपाडा हा संघ पुढे आला आणि NCC सफाळे संघ पुढे येत असताना काल 6 चेंडूवर 7 चौकार लगावण्याचा पराक्रम केला गेला. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट जरूर आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज या ठिकाणी मन्या. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. रिस्पॉन्सिबिलिटी काय असते, जबाबदारी काय असते, क्रिकेटचा आर हा लक्षात घेता मात्र तेवढी सुंदर फलंदाजी केली. विनोदजी पाटील खुश असतील, स्मित असते त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतं. या अगोदर भरपूर आपण सातत्याने ते स्पॉन्सरशिप करत असतात
टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू मात्र वळण घेतोय, खूपच बाहेर वाईटच्या इशाऱ्याने मात्र या ठिकाणी विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय आणि संघ मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी हा संघ सेकंड राऊंड मध्ये प्रवेश करतोय. मी विठ्ठलवाडी संघाच्या खेळाडूंना विनंती करेन आपण लाईनअप मध्ये रांगेमध्ये जाऊन शेक हँड करायचंय प्लीज, विनंती करेन. हा या स्पर्धेचा रूल्स आपण फॉलो करायचंय, मैत्रीपूर्ण संबंध आपले जोपासावे त्या हेतूने मी विनंती करेन प्रत्येक खेळाडूला. अतिशय देखणं असं आयोजन, शिवनेरी ग्रुप प्रेझेंट शिवनेरी चषक 2022 चा हा शानदार सोहळा. सूर्यकांतने आज केलेली फलंदाजी वाखाणण्याजोगे उल्लेखनीय कामगिरी आज पाहू शकलात. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स